येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाईस संस्थेच्या त्या प्रकरणाचा राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षकांनी केला खुलासा। नाशिकमधील सातपूर शहर हे औद्योगिक क्षेत्राचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। या परिसरातील उद्योजकांच्या वतीनं सुरू केलेल्या नाईस संस्थेच्या माध्यमातून गाळे बांधण्यात आले। यामध्ये काही गाळे व्यावसायिकांना खरेदी करून देण्यात आले। सध्या यातील एका गाळ्यात वाईन शॉप सुरू आहे। याच इमारतीत हनुमानाची मूर्ती देखील आहे। देवाची मूर्ती असलेल्या ठिकाणी सर्रासपणे मद्य विक्री केली जाते। यावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी बुधवारी नाशिकच्या साधू महंतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली होती। नाही, आपलं पूजा पहिले होती, बार नंतर आलेला आहे। आणि जसं आपण म्हणतो की आता हे नाईस संकुल आहे, तर या संकुलाचे जे काही गाळे धारक आहेत त्यांना प्रत्येकाला काहीचं प्रोजेक्ट टाकायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते नाईस संकुलची। तर ती परमिशन त्यांना दिलेली नाही आहे, NOC म्हणतात त्याला। ती NOC नसल्यामुळे त्यांना राज्य उत्पादन शुल्कवाल्यांनी पण परमिशन दिली नाही आणि कलेक्टरांनी पण त्याच्यावर बॅन आणून त्याला सील पण केलं होतं। परंतु त्यांनी वरच्या लेवलला मंत्रालयामध्ये अपील वगैरे करून ती परमिशन उपलब्ध केली आणि ते पुन्हा सुरू झालं। तर हे ऑलरेडी मंदिर आमचं पहिलं होतं आणि नंतर मात्र आधी आमचे वाईन शॉप सुरू झाले, त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली असल्याचं वाईन शॉपचे संचालक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। मी उमेश भगवंतराव पवार, नाईसमध्ये मी 2020 साली शॉप घेतला। त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं, मूर्ती होती। आत्ता 2024 जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे। तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे। धर्माने पण मला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाहीये म्हणून। दरम्यान या विषयावर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली। नाईस संकुलमध्ये हनुमानाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून 75 मीटर अंतराच्या आत एक F3 म्हणजेच परमिट रूमची अनुमती कार्यरत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही धर्मादायुक्त कार्यालयामध्ये सदरचं मंदिर नोंदणीकृत आहे किंवा कसे, किंवा सदरच्या मंदिराचे व्यवस्थापन नोंदणीकृत धार्मिक संस्था करते किंवा कशी याची विचारणा केली आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही त्या आस्थापनेपासूनचं मंदिराचं अंतर मोजलं, तर ते 75 मीटरपेक्षा कमी आढळल्याने आम्ही त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली। त्यानंतर आम्ही ती अनुमती रद्द करण्याचं प्रस्तावित करतोय। एकूण सर तिथे 2 बार आहे अशी माहिती मिळत आहे, तर नेमकं आपण कोणाला नोटीस दिली होती? आम्ही दोघांनाही नोटीस दिली होती, परंतु एकाच अंतर 75 मीटरपेक्षा जास्त असल्याने आम्ही त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई प्रस्तावित करीत नाही। आपण काही त्यांना पत्र दिलं का त्या संदर्भात? हो, कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे त्यांना। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।